कोकणात फिरायला येत आहे, मग गाडी मात्र सावकाश चालवा, कारण आपला जीव आहे ना खूप मोलाचा आहे. सकाळी उठून डोळे पुसत बाहेर आलो तर काजूवाले शेठ सकाळी काजू घ्यायला आले होते. याला बोलतात व्यवसाय. आणि आता आपल्याकडे सुद्धा बाहेरून काजू फोडायला यायला लागले आहेत. आता त्या घरी घेऊन जायचं काम चालू होतं. सर्व काम आटपून जात होतो ड्युटीवर, तर काका सकाळी दुकानासमोर साफसफाई करत होते. त्यांना नमस्कार केला आणि निघालो तिथून गोडाऊनला. तर नमस्कार आणि रामराम मंडळी, मी आहे तुषार. तर डायरेक्ट स्वर्गभूमी कोकणातून पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतोय. आता दररोज सकाळी लवकर उठून आहे ना ड्युटीवर जायला लागतं आणि संध्याकाळचं काही घरी यायचा काही टाईमच नसतो. त्यामुळे हा पूर्ण मे महिना याच गडबडीत जाणार आहे. कधी मे महिना संपतोय असं वाटायला लागलं आहे आता. आणि आता येताना आहे ना मध्येच जांभळं दिसली. पूर्ण झाड आहे ना जांभळांनी व्यापून गेलं होतं. असं वाटत होतं की आता मस्तपैकी पिशवी भरून जांभळं काढायची आणि घरी घेऊन जायची. करणने थोडीशी काढली, टेस्ट घेतली आणि बघितलं तर पूर्णपणे पानसट लागत होती. कारण साईजच एकदम छोटी होती. जी जांभळं मोठी साईज असते ना त्यांची टेस्ट भारीच असते. जी काही स्वप्न रंगवली होती त्यावर या जांभळाने आता पाणी फिरलं होतं. त्यामुळे तिथून काढता पाय घेतला आणि लगेच गाडीला स्टार्टर मारला आणि पुढे येऊन पाहिलं तर एका ट्रकचा अपघात झाला होता. आणि हा ट्रकवाला बहुतेक आहे ना झोपेतच गेला असंच वाटत होतं. तिथून करबुडा फाट्यावरती आलो तर कारचा अपघात झाला होता. आजच्या दिवसातलं हे दुसरं ॲक्सिडेंट होतं. आणि हा अपघात एवढा भयंकर होता ना, पूर्ण गाडीची वाट लागली होती. परंतु आजूबाजूची मंडळी लगेच मदतीला सुद्धा आली होती आणि सुदैवाने कोणाला लागलं नव्हतं. तर मंडळी आता बघितलं केवढं मोठं ॲक्सिडेंट झालं होतं ते. कारण कार एवढी पलटी मारून आहे ना कोणाला नशिबानं आधी लागलं नाही. आणि पेट्रोल पंपातून कार येत होती आणि समोरून ट्रक आला त्यांच्या. तर बहुतेक त्यांचं कारवरचं नियंत्रण सुटलं. त्यांनी ब्रेकच्या ऐवजी बहुतेक ॲक्सिलेटर दाबलं. त्याच्यामुळे पेट्रोल पंपातून जी गाडी आली ती डायरेक्ट घुसली. ती डायरेक्ट समोरच्या गटारातून पलटी मारून पुढे. आणि कंडिशन बघितलीत कशा प्रकारे झाली होती कारची ती. त्याच्यामुळे जरा गाडी चालवताना सुद्धा सावकाश चालवत जावा. संध्याकाळी मित्राला आंब्याची पेटी सोडण्यासाठी निवळीत आलो होतो आणि बघितलं तर पॅसेंजरपेक्षा पेटीवाल्यांचीच गर्दी जास्त होती. आणि साहजिकच असणारच, कारण आपला कोकणचा हापूस जगाच्या कानाकोपऱ्यात असाच नाही पोचला आहे. सहमत असाल तर नक्की कमेंट करायला विसरू नका. घरी आलो तर ऋत्वी आणि पारचा वाढदिवस होता आणि त्यानिमित्तानं भावाने मस्तपैकी पावभाजी बनवली होती. सर्व बच्चे कंपनी त्यावर हात मारण्याचं काम चालू होतं. तर अशा प्रकारे आपला आजचा दिवस इथेच संपला. व्हिडिओ आवडले असेल नक्की लाईक करा आणि शेअर करा.